हॅलो, हाय, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण ऐकणार आहे स्वामींचा बोध. नक्की ऐका, स्वामी काय सांगत आहेत स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण स्वामींचा बोध ऐकणार आहोत. आज स्वामी बोध देत आहेत. बाळांनो, होटातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचते, म्हणून तळमळीने मला आठवा. तुमच्या प्रतज्ञतेतच प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे, तळमळीचे, भावनेचे बळ द्या आणि बघा त्यानंतर तुमचे प्रत्येक शब्द न शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल. अशा पद्धतीने तुमच्या इच्छा पूर्ण करेल. मी शरीराने जरी प्रत्यक्षात दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करेन. हा नेहमी माझा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगं बाळा, विश्वास ठेव. जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरण्याची गरजही भासत नाही. तोंडावर तिरस्कार करणारे माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारे माणसं जास्त घातक असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून अशा माणसांना ओळखून वेळेत सावध झालेले बरं. खरं नातं तेच असतं जे तुम्हाला भूतकाळात सकट स्वीकारतं आणि वर्तमान काळात पाठराखण करतं आणि भविष्यकाळात तुम्हाला धीर देतं, प्रेम देतं. जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तरच सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही, हे लक्षात घे. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं. स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणीने रडायचं नसतं. भविष्याचा विचार करून जगायचं असतं. कर्तृत्वाने माणूस घडतो, हे महत्त्वाचं असतं. शिल्लक संकटाने घाबरायचं नसतं. एकच ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. ध्येयाने त्याच्या मार्गावर चालायचं असतं. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की देव आहे की नाही, अशा शंका मनात येऊ लागतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेव. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नको. आई बाळाला हवेत धिरकावते. काही क्षण ती बाळ हवेत असतं पण हसत असतं, कारण त्याला विश्वास असतो कोणी आहे जो आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमच्या स्वामींवरती हवा. कधी कधी असं वाटतं, हे कसं होईल, ते कसं होईल का, पण लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर ठरवता, पण स्वामींच्या जगात जसे काही अशक्य काहीच नाही. स्वामी जे देतात ते तुमच्यासाठी योग्य आहे. ते फक्त तुमचा त्यांच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. लोकांसमोर तुमचे विचार असे मांडा की तुमच्या विचारांवरती कोणीतरी विचार केलाच पाहिजे. संघर्षातून पळ काढण्यासाठी ते हजारो कारण सापडतील, पण संघर्ष असताना ठाम राहण्याची या दोन गोष्टींची गरज असते. स्वाभिमान आणि हिंमत या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाही, तर रक्तात असाव्या लागतात. हे लक्षात घ्या, कारण चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे तिथंच राहतात. म्हणून मी म्हणते, माणसाने कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये, कारण एक दिवस वेळ सर्वांचीच बदलते. तुम्ही फक्त तेवढंच म्हणा, स्वामी आई, तुझ्या अगोदरही कोणीच नव्हते, तुझ्या नंतरही कोणीच नसेल. जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा आणि भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या चरणी असेल.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा स्वामी समर्थांचा बोध कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट करा. आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.